Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. रयत शिक्षण संस्थेच्या संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथे दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन यांच्या वतीने एक विशेष व प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुवार्गीण प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारे अनेक घटक या कार्यक्रमात समाविष्ट होते, जसे की डिजिटल शिक्षणासाठी आयडियल स्टडी मोबाईल ॲपचे मोफत इन्स्टॉलेशन. या उपक्रमाअंतर्गत जवळपास 220 विद्यार्थिनींना आयडियल स्टडी ॲपचे मोफत इन्स्टॉलेशन देण्यात आले. सुमारे 3 लाख रुपयांच्या ॲपचे शिक्षण सुविधा रूपात वाटप करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थिनींना वेळ, गती व समजुतीनुसार अभ्यास करता यावा यासाठी ॲपचा उपयोग होणार असून विद्यार्थिनींना दर्जेदार व स्वयंपूर्ण अभ्यास सामग्री उपलब्ध होईल. यामुळे गुणवत्तेमध्ये निश्चितच सकारात्मक फरक पडेल असा विश्वास व्यक्त करताना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. SSC बोर्ड परीक्षा मार्च 2025 मध्ये 90% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे: अभया पाटील, जान्हवी बनकर, सृष्टी कंद, अमृता राजगुरकर, अनुष्का भुजबळ, श्रावणी गायकवाड आणि तुळशी काळे. शाळेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यश हे प्रयत्नांचे फळ असून हे सन्मान त्यांना अधिक उच्च ध्येय गाठण्याची प्रेरणा देतील. तसेच मान्यवरांचे उपस्थित गौरव कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनचे प्रेसिडेंट रोटरी अनिता शर्मा, व्हाईस प्रेसिडेंट रोटरी अनिल शर्मा, रोटरी अतुल कामत, IPP रोटरी संतोष भालेकर, डायरेक्टर आदरणीय श्री यशवंत गायकवाड साहेब, संस्थापक बहुजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनल तसेच अनिता बिराजदार मॅडम हे मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सो निवेदिता पासळकर यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लबच्या कार्यक्रमाचे व उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थिनींना योग्य साधन मिळाल्यास त्यांचे शिक्षण अधिक प्रगल्भ होते असे त्या म्हणाल्या. रोटरीयन संतोष भालेकर यांनी रोटरी क्लबचे कार्य, उद्दिष्टे व समाजप्रती असलेले बांधिलकी याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या पर्यवेक्षिका सो मनीषा निकम यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, आज जे मिळत आहात मोबाईल ॲप सन्मान हे केवळ पुरस्कार नाहीत तर पुढे जगण्याचे पाऊल आहे. जिथे तयारी असते तिथे संधी आपसूक चालून येते. प्रत्येक क्षणाचं सोनं करा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुम्मटकर यांनी तर आभार प्रदर्शन मिनल साकोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनात मिनल साकोरे, वंदना गवारी, विनोद विरणकण, महिपत मोरे व शिवराज तांबे यांचे विशेष योगदान लाभले. या संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये शैक्षणिक जाणीव, डिजिटल साक्षरता, आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण झाली. सामाजिक भान जपत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे दृष्टीने रोटरी क्लबचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व अनुकरण ठरला अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. इन्स्टॉलेशन त्याचप्रमाणे इयत्ता 10वी मार्च 2025 मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार त्यांच्या वतीने आयोजित केला जातो. त्यासाठी त्या रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनचे प्रेसिडेंट अनिता शर्मा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं अनिता शर्मा मॅडमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे रोटरीयनचे व्हाईस प्रेसिडेंट सन्माननीय अनिल शर्मा, IPP म्हणून जे उत्कृष्ट काम करतायत ते सन्माननीय अतुल कामत. त्याचप्रमाणे मगाशी मॅडमने उल्लेख ज्यांचा केला की रोटरीयनचे सर्व ज्यांना किंवा त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय ते सन्माननीय संतोष भालेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण आपल्या ग्रुपमध्ये अनेक बातम्या आपण पाहतो, त्या बातम्या ज्यांच्या माध्यमातून येतात ते बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हचे न्यूज चॅनलचे प्रमुख सर्व संस्थापक सन्माननीय यशवंत गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत जे ते बातम्यांना सुंदर असा आवाज देत आहेत, ज्यांचं सुंदर असं अँकरिंग असतं, त्या अनिता बिराजदार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका पासलकर मॅडम, आदरणीय पर्यवेक्षिका निकम मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे की रोटरी क्लब ही एक सामाजिक संस्था आहे आणि ही संस्था अत्यंत चांगल्या रीतीनं मनापासून तळमळीनं काम करणारी संस्था आहे. एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून तिचा नावलौकिक आहे. समाजसेवा, शैक्षणिक, आरोग्य आणि शांतते संदर्भात ही रोटरी क्लब काम करत असतं. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यांचं या ठिकाणी आयोजन करण्यामध्ये रोटरी क्लबचा मोठा वाटा आहे. पोलिओ निर्मूलनासाठी जनजागृती करण्याचं काम रोटरी क्लबच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच गावांमध्ये यांनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. वृक्षारोपणाचे कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या रोटरी क्लब जे पिंपरीचे आहेत ते सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून वल्लभनगर एसटी स्टँड मध्ये त्या एसटी स्टँडची पुनर्बांधणी आपल्या माध्यमातून झालेली आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामध्ये भरीव असं काम केलेलं आहे. आज या ठिकाणी हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. मग ते इन्स्टॉलेशन ॲप असेल जे इयत्ता 10वीच्या मुलींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. नुसतं मुलींसाठीच नव्हे तर आमच्यासारख्या अनेक शिक्षकांना सुद्धा ते मार्गदर्शन ठरणार आहे. ते ॲप त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतंय. ही खूप मोठी गोष्ट तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे आणि विद्यालयासाठी सुद्धा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे मागे ज्या काही मुली आपल्या विद्यालयातील गुणी विद्यार्थी होत्या, 90% जास्त त्या मुलींना मार्क मिळालेला आहे. तर त्यांचंही कुठेतरी कौतुक झालं पाहिजे म्हणून त्यांचेही अभिनंदन करण्यासाठी हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या ज्या मुली आपल्याकडं 90% जास्त मुली आहेत त्या मुली आपल्याला या ठिकाणी म्हणजे आलेल्या आहेत. त्यांचेही या ठिकाणी आपण कौतुक करूया, त्यांचे एकदा अभिनंदन करूया. तर असा सुंदर कार्यक्रम, आपल्यासाठी फायदेशीर कार्यक्रम, आमच्यासाठी फायदेशीर कार्यक्रम या ठिकाणी होतोय. तर मी आपल्या विद्यालयाच्या आदरणीय पर्यवेक्षिका निकम मॅडम यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. आपल्या विद्यालयामध्ये आज टीम आलेली आहे. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन हे सर्व पदाधिकारी आहेत. आपल्या ह्या पिंपरी टाउन रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनच्या प्रेसिडेंट जे आहेत सध्याच्या अनिता शर्माजी मॅडम इथं उपस्थित झालेले त्याबद्दल मी विद्यालयातर्फे त्यांचं स्वागत करतो. तसेच तुम्हाला जे 10वीच्या सर्व तुकड्यांना लक्षात घ्या. 10वी अ, ब, क आणि बच्या सर्व सेमीचे तुकडे आहेत आणि क जी आहे ती मराठी मीडियमची तुकडे. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला जे आयडियल स्टडी ॲप तुमच्या मोबाईलमध्ये घरी गेल्यानंतर ते इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता अद्यावत जे सध्या SSC बोर्डामध्ये काम करणारी जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून हे ॲप तयार केलेलं आहे. तुम्ही कुठल्याही विषयाचं कितीही वेळा तुम्ही ते हे जे आहे ॲपचा वापर करून अभ्यास करू शकता. त्याला वेळेचं बंधन नाही, प्रभावी आहे आणि उपयुक्त आहे. आणि असं जे आपल्याला शाळेला आयडियल स्टडी ॲप इन्स्टॉलेशन जे ज्यांच्या मार्फत देणार आहे ते पिंपरी टाउन जे रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनचे जे आहेत आयडियल स्टडी ॲपचे जे काम पाहतात ते अतुल कामत साहेब पण इथं उपस्थित आहेत. त्यांचे विद्यालयातर्फे स्वागत करते मी. तसेच हा सगळा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सतत मी त्यांना कदाचित त्रास देत असला असं म्हणेन मी की प्रत्येक शाळेत जिथं जाईल तिथं माझ्या पाठीशी खंबीरपणे जे मुलींच्या गुणवत्तेच्या बाबतीत आर्थिक मदत असेल त्या बाबतीत जे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व, ज्यांची खरंच पाहिलं तर असं वाटतं की मूर्ती लहान पण कीर्ती मात्र अतिशय महान आहे असं मी म्हणेन. असे आमचे संतोष भालेकर साहेब यांनी
यांच्या मार्फतच हा कार्यक्रम झालेला आहे, आयोजित केलेला आहे लक्षात घ्या. तर त्यांच्यामध्ये ते जे आहेत स्वतः त्यांना मी सगळं फक्त इन्फॉर्मेशन जे आयडियल स्टडी ॲप जे इन्स्टॉल करायचं असेल किंवा 10वीच्या मुली आहेत साहेब आमच्याकडे ज्यांना 90% जास्त मार्क्स मिळालेले आहेत. माझ्या मुलींचं सुद्धा कौतुक आपल्या रोटरीतर्फे व्हावं. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की साहेब आमच्याकडे विद्यार्थी संख्या आहे, परंतु जी विद्यार्थी संख्या आहे ते कामगार लोक जे असतात म्हणजे परिस्थिती मध्यम असते किंवा गरिबीची असते, हालाकीची असते, परंतु विद्यार्थी मात्र अतिशय चुणचुणीत हुशार असतात. त्यांच्यासाठी काम करायचं आहे आणि अशा विद्यार्थिनींच्यासाठी सकाळ जे पेपर आहे त्यांच्यातर्फे जे चालवण्यात येणारे NI आहे उपक्रम तो 50 विद्यार्थिनींच्यासाठी तो आपण राबवणार आहोत आणि त्या प्रत्येक विद्यार्थीची फी 400 रुपये आहे. साहेबांना म्हटलं मुली काय माझे देऊ शकणार नाही, पालक गरीब परिस्थितीत असतात. साहेबांना मी फक्त शब्द टाकला, नुसता तांबे सर इथं आहेत सर, हे तांबे सर जे आहेत ते NI सकाळचे उपक्रमाचे प्रमुख आहेत शाळेचे सध्या. ते म्हटले मॅडम तुम्ही एक फोन केला आणि नुसत्या 0 मिनिटं ज्याला आपण म्हणू सरांनी लगेचच 50 विद्यार्थिनींची नावं माझ्यासमोर द्या असं सांगितलं आणि मग 50 मुलींची यादी सरांनी तयार केली. असं दातृत्व असणार थोर देणगीदार भालेकर साहेब यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तसेच अनिल शर्मा जी आहेत हे जे आहे ते रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन यांच्या ह्या संस्थेचे हे माजी अध्यक्ष आहेत. यांच्याही हातून भरपूर असं काम झालेलं आहे याच्यापूर्वी आणि त्यांचे विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. तसेच आपल्या विद्यालयामध्ये जे काही उपक्रम होतात, छोटा असो मोठा असो कसलाही उपक्रम असो द्या, आपली बातमी तयार होतेच आणि ती बातमी प्रत्येक ग्रुपला साहेब जात असते आणि ते आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्र बहुजन सैनिकी महाराष्ट्र लाईव्ह चॅनल ज्याचं नाव आहे त्या चॅनलचं आणि बातम्या आपल्या शाळेचे सगळे आपण त्या माध्यमाद्वारे देत असतो आणि त्या चॅनलचे जे संस्थापक आहेत श्री यशवंत गायकवाड साहेब सुद्धा इथं कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचेही मी विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करते. आपल्या शाळेचे ज्या YouTube चॅनलने ज्या बातम्या तयार केल्या जातात त्या बातम्या ज्या आहेत त्यांना आत्ताच सरांनी सांगितलं की अतिशय स्पष्ट आणि छान सुंदर आवाज ज्यांचा आहे त्या आपल्या आणि त्या बिराजदार मॅडम ज्या गायकवाड साहेबांच्या सहाय्यक आहेत त्यांना मदत म्हणजे दोघं मिळून ते न्यूज तयार करतात आणि त्यांचेही विद्यालयातर्फे हार्दिक असं स्वागत करतात. आता विद्यार्थिनी ज्या आहेत 10वीच्या त्यांनी एक त्यांची प्रेरणा तिथे विद्यार्थिनी उपस्थित आहेत पण त्यांनी खूप कष्ट घेतलं, मेहनत घेतली आणि म्हणून त्यांना इथं गौरवण्यात आलेलं हे लक्षात घ्या. हा आदर्श आत्ता जे बसलेले आहेत ह्या फक्त VIच्या साहेब मुली आहेत, अजून 2 पिढ्यांच्या मुली आहेत आमच्या बाहेर, त्यांना आपण घेऊ आपण एकत्र. तर त्या सर्व मुलींनी आदर्श ह्यांचा घ्यायचा आहे. यावर्षी फक्त 7च मुली आहेत, पुढच्या वर्षी हा आकडा साहेब तुम्हाला जे सन्मान चिन्ह आहे ती संख्या भरपूर प्रचंडात वाढलेली दिसेल. यावर्षी 7 आहेत पण पुढच्या वर्षी मार्च परीक्षेमध्ये ज्या परीक्षा होतील 10वीच्या त्याच्यामध्ये अबाव 90 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 100% वाढल्याशिवाय राहणार नाही आणि ते सन्मान चिन्हाची संख्या सुद्धा तुमची त्यामुळं वाढणार आहे. तसेच पुढच्या वर्षी सुद्धा 10वीला विद्यार्थी संख्या आणखी वाढेल. ॲप इन्स्टॉल जे आहे त्याचंही प्रमाण वाढेल आणि NI सकाळसाठी सुद्धा यावर्षी 50 आकडा आम्ही देतोय साहेब. याच्या पुढच्या वर्षी मात्र हा आकडा कदाचित वाढण्याची शक्यता आहे आणि त्याची तयारी पण फ्युचरमध्ये करून ठेवावी अशी तुम्हाला एक विनंती करते. आणि आयडियल स्टडी ॲपचा जास्तीत जास्त वापर चांगला करा आणि जास्तीत जास्त गुण प्राप्त करा आणि आपल्या विद्यालयाच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आयोजन करून सांगणाऱ्या आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या भक्कम आधारस्तंभ ज्यांना म्हणतो आपण आपलं नेहमीच जेव्हा कधीही पाहू द्या कधीही कंटाळा थकलेला कधीही दिसत त्याच्यामुळे मॅडमकडे पाहिलं तर आपल्याला एनर्जी येत असते नेहमी आणि त्या कार्यक्रमाची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा मी सौ पासलकर ताई आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका त्यांच्या मार्फतच हा कार्यक्रम झालेला आहे. त्या मार्गदर्शिका आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
त्याबद्दल त्यांचे मी स्वतः मला ही संधी कार्यक्रम घडवून आणण्याची संधी तुमच्यामुळे प्राप्त झाली म्हणून मी तुमचा आभार मानते खरं तर. कारण त्यांनी जर परवानगी दिली तर पुढं कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामुळे आमच्या सर्व मुलींचं आणि सर्व शिक्षकांच्या प्रेरणा शोध जे आहेत आमच्या विद्यालयाच्या आदरणीय, तसेच आता सकाळचं जो NI उपक्रम जे आहे मुलींना माहिती पाहिजे की आपल्या शाळेचे NI उपक्रमाचं जे काही प्रकल्पाचं जे काम चालेल आपल्या शाळेमध्ये 50 विद्यार्थ्यांचे, तर त्याचे जे विभाग प्रमुख आहेत ते आपल्या विद्यालयातील विज्ञान विषयाचे तज्ज्ञ शिक्षक, तसेच 10वी अ च्या वर्गाचे वर्ग शिक्षक, तसेच आपल्या विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख श्री शिवराज तांबे सर हे पाहणार आहेत. त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. सगळी मुलींची यादी काढणं, तुमच्या सगळ्या मुलींची एकत्रित नावं तयार करणं, ते माझ्यापर्यंत पाठवणं खूप कष्ट आहे. अजून सुद्धा सर तुमच्यावरती परत जबाबदारी आहे. नुसतं कुपन आपल्याला देऊन चालणार नाही. आपल्याला काही कामं सहयोग आपल्याला सूचना देतील त्याप्रमाणे प्रत्येक मुलीच्या मोबाईलवरती ते ॲप इन्स्टॉल करून देणं ही सर्वात मोठी जबाबदारी तांबे सर तुमची असणार आहे. आणि त्याबद्दल त्यांचंही मी कौतुक आणि अभिनंदन करते. आणि आपल्याला सतत त्यांना गुरुकुल प्रमुख जे आहेत, सहाय्यक जे आहेत ते विरनक सर, त्यांचे विद्यालयातर्फे मी स्वागत करते. आमचे घुमटकर सर कधी एनी टाईम कुठेही निकम साहेब, निकम मॅडम निकम सांगू द्या, पासून तर नाही सांगू द्या, येस मॅडम लगेचच कधीच नकार घंटा मी पाहिलेली नाही. आत्तापर्यंत मी जसं काम करते अतिशय ॲक्टिव्ह पर्सन आहेत. त्यांचे उल्लेख करते, इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ आहेत. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमचं सर्वांचं कौतुक केलं. असं म्हणतात उत्साही माणसांच्या सहवासात राहिले की पुढची माणसं उत्साही होतात. तुमच्याकडे दोघींना पाहिल्यानंतर आमचा उत्साह द्विगुणित होतोय, त्याच्यात काही शंकाच नाही. त्या ठिकाणी आत्ताच आपल्या आदरणीय पर्यवेक्षिका निकम मॅडम यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. रोटरी क्लबच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम होतात त्यांची माहिती या ठिकाणी दिली आणि जे काही उपक्रम होत आहेत आपल्याला सहकार्य केलं याबद्दल त्यांचं आभारही मानलं, कौतुकही केलं आहे. मी तर असंच म्हणेल 1-2 वाक्यामध्ये रोटरी क्लब संदर्भामध्ये, पुढं जाणाऱ्याला वाट द्या, पुढं जाणाऱ्याला वाट द्या, मागं पडणाऱ्याला साथ द्या आणि थकणाऱ्याला हात द्या. असं काम हे रोटरी क्लबचं आहे. इतकं उत्कृष्ट काम आहे आणि म्हणून यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या. यानंतर आपल्याकडे हे पाहुणे आलेले आहेत. पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. अतिथी देवो भव असं म्हणतात, म्हणून त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहे. मी माझ्या सहकारी आदरणीय साकोरे मॅडम यांना विनंती करतोय की आपण पुढचं कार्यक्रमाचं नियोजन करा. रोटरी क्लब ऑफ टाउन पिंपरी टाउन तर्फे आज आयडियल स्टडी ॲप इन्स्टॉलेशन कार्यक्रम तसेच त्या 10वीच्या मार्च 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये 90% जास्त गुण मिळवलेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या सर्वांचा गुणगौरव करण्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. अतिथींचा सत्कार करणे ही आपल्या भारताची संस्कृती आहे. या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती पासलकर मॅडम यांच्या हस्ते मान्यवरांचा आपण सन्मान करीत आहोत. वारकरी सांप्रदायिक नगरी जी आहे देहूनगरी, या देहूनगरीचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मनमोहक अशी मूर्ती आपण सर्व सन्माननीय यांना भेट देणार आहोत आणि आमच्या विद्यालयाकडून आपल्याला ही जी काही भेट देत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा अशी अपेक्षा आहे. आणि आपल्याला कदाचित खरंच खूप सुंदर अशी मोहक मूर्ती तुम्हाला पाहिल्यावर खूप आवडेल याची मला खात्री आहे. त्यामध्ये सुरुवातीला विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका यांना मी विनंती करेन की रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनच्या अध्यक्षा
अनिता शर्मा यांचा आपण यथोचित सत्कार करायचा आहे. आपण ज्या लेखनगरीमध्ये आहोत त्या लेखनगरीचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आपण सन्मान यांना प्रदान करत आहोत. आणि संपूर्ण वातावरण जणू भक्तिमय झाल्यासारखा अनुभव या अनुभूती या कार्यक्रमामध्ये येत आहे. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका पासष्ट यांना मी पुन्हा विनंती करेन श्री अतुल कामत सर यांचाही आपण सन्मान करायचा आहे. पर्यवेक्षिका निकम मॅडम या श्री अतुल कामत सर यांचा सन्मान करीत आहे. ही एक संकल्पना खूप छान वाटली मला. आमचे गुरुकुल प्रमुख यांनी ही कल्पना सुचवली की देहू नगरीमध्ये जेव्हा आपल्याला पाहुणे बोलवतो आपण अबीर लावून त्यांचं आपण स्वागत केलं तर खूप छान राहील. आणि मला वाटतं की खूप छान संकल्पना आहे. यानंतर पुढील सन्मान मी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका निकम मॅडम यांना करण्यास सांगत आहे. श्री संतोष भालेकर सर रोटरी क्लब ऑफ टाउनचे डायरेक्टर यांचं अनमोल सहकार्य मी पिंपरी शाखेमध्ये होते तेव्हापासून पाहते. निकम मॅडम यांच्या नेहमी संपर्कात असणारे भालेकर सर प्रत्येक वर्षी अतिशय उत्तम अशी कामगिरी रोटरी क्लबच्या मार्फत विद्यालयासाठी करत असतात. स्वागत सर आपलं. यानंतर विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिकांना मी विनंती करेन श्री अनिल शर्मा सर माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन यांचा सन्मान आपण करावा. या भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला कमी पडू नये असं मला वाटतं. त्यानंतर ज्या वेगवेगळ्या न्यूज असतात आपल्या शाळेच्या संदर्भात त्या आवर्जून ज्यांच्या चॅनलवर आपण पाहतो ते बहुजन सैनिक न्यूज चॅनलचे संस्थापक यशवंत गायकवाड सर यांचाही सन्मान विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सोनिका मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सरांचं नेहमी सहकार्य लाभतं आपल्या विद्यालयाला देखील. सरांचा आवाज कदाचित तुम्ही सर्वांनी ऐकला असेल. आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आणि सन्माननीय पर्यवेक्षिका या दोन्हींच्या सहकार्यातून आपल्या ज्या न्यूज असतात त्या गायकवाड सर प्रसारित करत असतात. अतिशय सुंदर आणि सर्वांना आवडेल असा आवाज सरांचा आहे. खूप धन्यवाद सर. यानंतर बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या न्यूज अँकर मगाशी निकम मॅडम यांनी त्यांची ओळख करून दिली. अतिशय छान आवाज ज्यांचा आहे असे अनिता बिराजदारताई यांचं स्वागत आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका पासष्ट मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. यांचाच आपण सन्मान समोर घेतोय आणि त्याचं शूटिंग इतर विद्यार्थिनी करत आहे. खरंच छान सोहळा आहे. सत्कार सर्व सन्मानितांचा झालेला आहे. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आपण केलेला आहे. मात्र ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम
विद्यालयाचा आधारस्तंभ आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय पासष्टवडा रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनच्या अध्यक्षा सन्माननीय अनिता शर्मा यांना विनंती करते की आपल्या विद्यालयाचा मगाशी म्हटलं आधारस्तंभ जे आहेत त्या पासष्ट मॅडम यांचा सन्मान पुन्हा सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती असेल की आमच्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कार्यकुशल पर्यवेक्षिका निकमताई यांचाही सन्मान आपण रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनच्या अध्यक्षा अनिता शर्मा ताई यांना विनंती असेल की त्यांनी आपल्या विद्यालयाच्या खूप धन्यवाद सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. त्यानंतरचा पुढे जो कार्यक्रम आहे मोठा सगळ्यांचा धन्यवाद डॉक्टर मॅडम. या ठिकाणी पाहुण्यांचं यथोचित स्वागत, त्यांचं यथोचित सन्मान संपन्न झाला. थोडंसं पाहुण्यांसाठी सांगू इच्छितो. आमच्या विद्यालयामध्ये आज जवळपास 1070 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत आणि या परिसरामध्ये नावारूपाला आलेली ही शाळा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही फक्त मुलींसाठी शाळा आणि या परिसरामध्ये गरीब गरजू मगाशी मॅडमनी त्यांचा उल्लेख केला, बरेच पालक कंपन्यांमध्ये आहेत, आई कंपन्यांमध्ये काम करते, सकाळपासून ते कंपन्यांमध्ये जातात, तरी सुद्धा या मुली एक उत्कृष्टकडे वाटचाल करणाऱ्या मुली आहेत. चांगल्या प्रकारच्या मुली या विद्यालयामध्ये आहेत, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत. मागच्या वर्षी आता 10वीला 167 विद्यार्थिनी परीक्षेसाठी बसलेल्या होत्या आणि 167च्या 167 विद्यार्थिनी प्राप्त झालेल्या आहेत. आमच्या विद्यालयाचा निकाल 100% लागला आणि जवळपास 39 विद्यार्थिनींना 80% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. ही एक गोष्ट आहे. त्याच मुलींचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर प्रथमतः या विद्यालयामध्ये जी प्रथम विद्यार्थिनी आलेली आहे अभया पाटील, तिला 97.80% गुण प्राप्त झालेले आहेत आणि या रोटरी क्लबच्या माध्यमातून तिचा सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय. मी रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट अनिता शर्मा मॅडमला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पाटील अभयाला एक ट्रॉफी देऊन तिचा सन्मान केला जातोय. तिच्यासाठी एकदा टाळ्या. यानंतर द्वितीय क्रमांक मिळालेली विद्यार्थिनी आहे बनकर जानवी माने. 96.20% गुण तिला प्राप्त झालेले आहे. तिचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी सन्माननीय अनिल शर्मा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जानवी बनकर तिला ट्रॉफी देऊन तिचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकाने प्राप्त झालेली जी विद्यार्थिनी आहे ती कंद सृष्टी 95.60% गुण तिला प्राप्त झालेले आहेत. मी सन्माननीय रोटरीयन संतोष भालेकर सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सृष्टीला या ठिकाणी ट्रॉफी देऊन तिचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर 92.40% गुण प्राप्त झालेली विद्यार्थिनी अमृता राजगुरू या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय अतुल कामत सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजगुरू अमृता हिला सन्मानित करायचंय. त्यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे जिला 92.20% गुण प्राप्त झालेले आहे भुजबळ अनुष्का
हिचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी आदरणीय प्रेसिडेंट अनिता शर्मा मॅडमला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनुष्का भुजबळ हिला ट्रॉफी देऊन तिचा सन्मान करायचा आहे। यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे 91% गुण प्राप्त झालेली गायकवाड श्रावणी आली नाही, तिचं प्रतिनिधी म्हणून या गायकवाड श्रावणी 91% गुण प्राप्त झालेले आहे। मी सन्माननीय संतोष भालेकर रोटे यांना आता विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते। ओके, आदरणीय पासलकर मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गायकवाड श्रावणी आणि प्रतिनिधी आल्यानंतर तिचं काम वाढले, पुढच्या वर्षी तिला पुरस्काराला लक्षात घे, तेवढा अभ्यास करावा लागेल, काय हरकत नाही। यानंतर काळे तुळशी आलेली नाही ज्ञानेश्वरी माने तिचा सन्मान स्वीकारेल। आदरणीय गायकवाड साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तिचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वरीचा सन्मान या ठिकाणी केला जातो। ज्ञानेश्वरीतून अपेक्षा आहे आणि सगळ्यांतून तीच अपेक्षा आहे की त्यांनी मॅडमने सांगितले की अनेक ट्रॉफ्या द्याव्या लागणार आहेत, काय हरकत नाही। धन्यवाद। या ठिकाणी मुलींचा गुणगौरव सोहळा संपन्न झालेला आहे। विनंती करतो आपण असं नसतं पाहू, ज्याला थांबायचं त्यांनी थांबा ना, थोडा 15 मिनिटात ज्याला जायचं त्यांनी जा। तुम्ही रोटरी स्टडिया हे 10वीच्या विद्यार्थिनींसाठी अतिशय उपयुक्त असा उपक्रम, जीवनात तुम्हाला जो आयुष्याचा पहिला टप्पा 10वीच्या शालांत परीक्षेला सामोरं जायचं आहे, अशा जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारं एक माध्यम ते म्हणजे रोटरी स्टडिया। याची माहिती आता आमच्या थोड्या वेळात अतुल कामत सर हे आपल्याला देतीलच, परंतु आज या शाळेमध्ये आमच्या रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांना येऊन खूप आनंद होत आहे। याचं कारण असं आहे, कारण कैलासवासी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी शिक्षणाची गंगा सातारातून ज्याचं उगम झालं, सातारा जिल्ह्यातून ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि ती धार्मिक जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गावामध्ये म्हणजे देहू या धार्मिक क्षेत्रामध्ये शिक्षणाची गंगा अवतरली आणि याचं श्रेय पूर्ण कर्मवीर भाऊराव पाटील यांना असेल। त्याचबरोबर ज्या मंत्रिमंडळामध्ये पूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये ज्यांनी शिक्षण क्षेत्राचं कर्तृत्व, शिक्षण क्षेत्राचं महत्त्व आणि शिक्षण मंत्री म्हणून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये देहू गावाचं नाव पसरवलं असं कैलासवासी आपले रामकृष्ण मोरे सर असं, आणि त्याचबरोबर सद्गुरू तुकाराम महाराज असं त्रिगुणी संगम असलेलं आपलं हे देहू गाव, या देहू गावामध्ये आपण शिक्षण घेताय आणि आत्ताच एक 7 विद्यार्थिनींचं ज्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले, मार्क मिळवले, यांचा सन्मान या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून झाला। तर मला अशी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी सुद्धा याच्या 5 ते 10 पटीने 30 ते 40 मुली पुढच्या वर्षी नक्कीच 90% पेक्षा मार्क मिळवतील अशी मी अपेक्षा करतो। त्याचं श्रेय किंवा त्यासाठी मदत करण्यासाठी रोटरीचा ॲप आपल्यासाठी आहे। त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि आपल्याला सांगावेस अतिशय आनंद होत आहे की ज्या ज्या शाळेमध्ये जसं आता सांगितलं मी जवळजवळ 1,98,000 विद्यार्थ्यांच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना मागच्या शालांत परीक्षामध्ये आम्ही महाराष्ट्रभर हा रोटरीचा स्टडी ॲप पोहोचवला। त्याच पद्धतीने या शाळेमध्ये सुद्धा आम्ही हा ॲप पोहोचवत आहे। तर या ॲपच्या माध्यमातून शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनातून
नक्कीच या वर्षी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट हा 10वीचा रिझल्ट आपल्या शाळेमध्ये लागल अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्या पद्धतीने या शाळेमध्ये आणण्यासाठी निकम मॅडमनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि एक नाळ जोडण्याचं काम खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कन्या विद्यालय आता मॅडम सुद्धा होत्या, कन्या विद्यालय पिंपरी गावामध्ये सुद्धा, त्यानंतर भोर तालुक्यामध्ये असताना सुद्धा रोटरी मुलींपर्यंत पोहोचण्यानी त्यांनी जीवापाड प्रयत्न केले, खूप मेहनत घेतली. आणि आता या देऊ गावामध्ये आल्यानंतर सुद्धा मुलींसाठी काहीतरी करण्याची तळमळ रोटरीच्या माध्यमातून आणि शाळेच्या मुलींसाठी ही नाळ जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते निकम मॅडम यांनी केलं आहे. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शाळेमध्ये उपक्रम राबवायचे असतात ते उपक्रम राबवण्यासाठी जर कोणाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लागत असेल तर ते मुख्याध्यापिकांचं, खरंच पासरकर मॅडम यांचं सुद्धा मी कौतुक करतो आणि हा उपक्रम चालू करण्यासाठी या शाळेमध्ये आम्हाला परवानगी दिली आणि या उपक्रमासाठी एवढी मोठी तयारी चांगल्या पद्धतीने केली आणि आमचं स्वागत केल्याबद्दल या शाळेचं मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि पुढील वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शालांत परीक्षेमध्ये 2026 रोजी देऊ गावातील आपल्या शाळेचं नाव नक्कीच पुणे जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळेमध्ये उज्ज्वल होईल अशी मी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण छान शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि सगळ्यांचंच कौतुक केलं. असंच मार्गदर्शन आणि असंच सहकार्य इथून पुढे आम्हाला अपेक्षित आहे. मग काय वृक्षारोपण असेल, मुलींसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन असेल ते आपल्या माध्यमातून व्हावं ही विनंती करतोय. त्यानंतर सन्माननीय अतुल कामत सर यांना विनंती करतोय. आणि मॅडम अध्यक्ष आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका पासरकर मॅडम यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यावं आणि अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून रयत शिक्षण संस्था स्थापन करणार आहे. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर डोंगराव पाटील त्यांना तेवढीच मोलाची साथ देणाऱ्या, प्रसंगी आपल्या अंगावरचं सोनं दुसऱ्यांच्या मुलांसाठी मोडणाऱ्या रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या स्मृतींना कार्यक्रमाचं वेळेचं औचित्य साधून आदरणीय व्यासपीठावरील सर्व आदरणीय सन्माननीय यांचं स्वागत आणि अभिनंदन की आमच्या शाळेमध्ये तुम्ही असे उपक्रम चालू करताय आणि सगळ्यात त्याचं मोठं श्रेय आपल्या पर्यवेक्षिका निकम मॅडम. तर तळमळ असावी लागते, विद्यार्थ्यांवर प्रेम असावं लागतं आणि आपल्या कामावर निष्ठा असावी लागते अशा आमच्या निकम मॅडम की त्यांनी त्या तळमळीतून हा कार्यक्रम इथं आणलेला आहे. आणि नेहमी माझं एक वाक्य वाटतं आहे की देहाचा ध्यास घेतला की श्रमाचा त्रास वाटत नाही. तुम्ही जर हे समोर ठेवलं ना, तुमच्या मनातच जर असेल तर तुम्ही ते करू शकता. तुमच्या मनात आहे, आमच्या मनात आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहे. आलेले अतिथी त्यांच्या तर खूप मनात आहे. मी इथल्या आहेत त्या सगळ्या विद्यार्थिनींनी सर तुम्हाला शब्द देते की आमचा आकडा दुप्पट नव्हे, तिप्पट नव्हे, चौपट 5पट वाढवण्याचं काम ह्या विद्यार्थ्यांनी आमच्या करणार आहेत. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, तुम्ही असंच सहकार्य ठेवा. आणि संस्कृतमध्ये अतिशय सुंदर सुभाषित आहे. इथून मागे आमच्या लहानपणी आमच्या तरुणपणी सुद्धा सोनं हे खूप महत्त्वाचं वाटत होतं आम्हाला, ते आभूषण वाटत होतं. पण आता नेट, इंटरनेट, मोबाईल बरोबर ना, हे जास्त अपेक्षा आहे. म्हणून हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, स्तोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणही किं प्रयोजनम. हस्तस्य भूषणम दानम, हाताचं काम काय आहे, त्याचं भूषण काय आहे, तुम्ही तो हात दान देण्यासाठी. हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, कंठ म्हणजे गळा. कंठाचं भूषण काय आहे, सोनं नाणं घालणे नाही गळ्यामध्ये, तर सत्यम काय बोलायचंय तुम्ही नेहमी, खरं बोलायचं आहे. स्तोत्रस्य भूषणम शास्त्रम, स्तोत्र म्हणजे कान. कानाचं काम काय आहे, चांगलं ऐकायचं आहे.
आणि म्हणून भूषणही किंप्रयोजनम. जर ही भूषणं तुमच्याकडे आहेत तर इतर ह्या नकली भूषणांचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाही. आणि म्हणून आत्ता जे भूषण मिळणार आहे सध्याच्या काळातलं काय मिळणार आहे, तसं तुम्हाला ॲप डाऊन करून देणार आहे. त्या ॲपचा तुम्ही अतिशय सुंदर वापर करणार आहात आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या शिक्षणामध्ये त्याचा पुरेपूर उपयोग करून तुमचं जीवन खूप छान जीवनमान उंचवणार आहात. तुम्ही तुमचं तर यश आहेच आहे, तुम्ही मिळवणारच आहात. त्याबरोबर ते यश तुमच्या कुटुंबाचं असणार आहे, ते यश आमच्या शाळेचं असणार आहे, ते यश आपल्या गावाचं असणार आहे आणि ते भूषण आपल्या महाराष्ट्राचं असणार आहे. कदाचित सर माझ्या इथे बसलेली माझी मुलगी, माझी एखादी नाही, मी तर म्हणते सगळ्याच विद्यार्थिनी का नाही राष्ट्रपती पदापर्यंत जाणार, का नाही नासामध्ये जाणार, का नाही विविध उच्च क्षेत्रामध्ये जाणार. तुमच्यासारखे जर असे आम्हाला पंख मिळाले, असं जर आमच्या पंखामध्ये बळ मिळालं तर आमच्या मुलींना हे ध्येय गाठण्यासाठी कुणीही आडकाठी करू शकत नाही. आता कशाची गरज आहे, फक्त बाळांनो तुमच्या जिद्दी. आम्ही कमी पडत नाही, हे लोक कमी पडणार नाहीत आणि तुमचे आईवडीलही तुम्हाला कमी पडत नाहीत. कदाचित ते कमी पडत असतील तर आम्ही आणि रोटरी क्लब आहे हे बळ देऊन, हे पंखात बळ देऊन नक्कीच उंच भरारी मारणार असा मी शब्द देऊन माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय कांदा. धन्यवाद मॅडम. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये या ठिकाणी पूर्ण कार्यक्रमाचा सार, कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन याबद्दल आदरणीय मुख्याध्यापिका पासलकर मॅडम यांनी माहिती दिलेली आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे येतोय, तो म्हणजे आभार प्रदर्शन. बरं वाटलं ना? आभार प्रदर्शनासाठी आदरणीय सापुरे मॅडम यांना विनंती करतोय आपण आभार प्रदर्शन व्यक्त करा. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनमध्ये खरं तर एक ऋणानुबंध जोडणारी संस्था आहे. नेहमीच समाजाचा एक देणं लागतो या भावनेने सत्कर्म करून मदतीचा हात पुढे करणारा हा क्लब आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आपल्या विद्यालयामध्ये कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, यामध्ये रोटरी क्लबच्या अध्यक्ष अनिता शर्मा आहेत, IPP श्री अतुल कामत सर आहेत, त्याचबरोबर डायरेक्टर श्री संतोष भालेकर सर, माजी अध्यक्ष श्री अनिल शर्मा सर, त्याचबरोबर यशवंत गायकवाड सर आणि वृत्त निवेदिका अनिता बिराजदार ताई, या सर्वांचे विद्यालयातर्फे मनपूर्वक हार्दिक आभार. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागे ज्यांची फार महत्त्वाची भूमिका आहे अशा आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका पासलकर मॅडम यांचेही खूप खूप आभार. रोटरी क्लब ऑफ पिंपरी या संस्थेशी गेली कित्येक वर्ष ज्या जोडलेल्या आहेत, त्यांचे ऋणानुबंध जोडलेले आहेत अशा आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका निकमताई यांचेही खूप आभार. आणि कार्यक्रम जो असतो तो श्रोते जे असतात त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तसेच विद्यालयामध्ये विविध 10वीच्या विद्यार्थिनीसमोर उपस्थित आहात, त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मागच्या वर्षी 10वीमध्ये 90पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत त्यांना जो सन्मान मिळाला आहे तो तुमच्याकडून पुढच्या वर्षी अपेक्षित आहे. या सर्व विद्यार्थिनींचं विद्यालयातर्फे या कार्यक्रमात उपस्थित आपण राहिला त्याबद्दल खूप खूप आभार. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या शिक्षक बंधू भगिनींचं सहकार्य लाभलं, त्याचबरोबर कोणताही कार्यक्रम करायचा म्हटलं तर आपल्याला जो महत्त्वाचा आधारस्तंभ जो म्हणतात तो म्हणजे आपल्या विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचं विद्यालयातर्फे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपल्या आज कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी कार्यक्रमाला परवानगी दिली, विद्यालयाच्या पर्यवेक्षक देखील आहेत त्यांनीही परवानगी दिली. त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आपल्या गुरुकुल प्रकल्प विभागाचे प्रमुख तांबे सर, सहाय्यक दिनक सर, त्याचबरोबर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे आपल्या विद्यालयाचे इंग्रजी शिक्षक उमरकर सर, तसेच अनावधानाने
त्यांचं नामोल्लेख करावयाचा राहिला आहे. हां, कार्यक्रमाचे अतिशय सुंदर अशी फोटोग्राफी करणारे मोरे सर, त्याचबरोबर उपस्थित जे काही शिक्षक ज्यांचा या कार्यक्रमासाठी सहकार्य किंवा मदत लागली त्या सर्वांच्या विद्यालयाप्रती पुनश्च एकदा आभार मानते आणि विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका वासंतताई यांच्या परवानगीने ते आमचं कामच आहे ते. चव्हाण सर आहेत मॅडम आहेत. फक्त असं धरा. हां, मी दिसतो तिथं बघा. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.